ओके. हाय गाईज, वेलकम टू सुपन. काय हा मग एंड करे ना. हाय गाईज, वेलकम टू सुपन ब्लॉग. ओके, एडिट करायचं, एडिट होतं, क्लिप ऑफ टंग होतं माणसाचं आणि लोक असतात पण ते ऍक्सेप्ट करायचं असतं. ओके, चला लेट स्टार्ट अवर इंग्लिश स्पोकन. इंग्लिश बोलताना इंग्लिश सेंटेन्सेस फॉलो करायचे. काय करायचं? सॉरी, इंग्लिश सेंटेन्स फॉलो करायचे. मला आता यायचं नाहीये, कसं बोलायचं? आय डोंट वॉन्ट टू कम. तुम्ही काय फॉलो केलं की सेंटेन्स काय बोला, कळतंय? प्रॅक्टिस करायची. गोन प्रॅक्टिस. आय डोंट वॉन्ट टू कम काय बोलायचं? आय डोंट वॉन्ट टू कम. आता ऍक्सेंट, ऍक्सेंट कसं करायचं? आय डोंट वॉन्ट टू कम काय बोलायचं? मीन्स यू हॅव टू जस्ट मिक्स युअर मदर टंग accent as well as English accent also. You have to mix it and then you have to speak. You should not ignore both. You have to maintain your balance of your accent. तू पण बोला, तू पण बोल. ओके. माझ्याकडे आता वेळ नाहीये, कसं बोलायचं? आय डोंट हॅव अ टाइम. बरोबर आहे? कसं बोलायचं? आय डोंट हॅव अ टाइम काय बोलायचं? more than 5 years, more than 6 years, more than 8 years, you have been learning English. काय करताय? You have been learning English, but still you are finding very difficult when you are going for communication. बरोबर आहे? ऑब्स्टेकल्स आहे, डिफिकल्टीज आहे, त्या क्रिएट झालेल्या आहे अननेसेसरली. इफ यू वोंट स्पीक यू विल फाइंड डिफिकल्ट. You must speak. Only one solution you are having, that you should identify the sentences, try to speak up. By default you will recognize all the things which are required for your spoken skill. माझ्याकडे आता खूप साऱ्या कल्पना आहेत, कसं बोलायचं? आय हॅव लॉट. हा या नाही, माझ्याकडे खूप साऱ्या आयडियाज, कल्पना बोलतो ना आपण. आय हॅव लॉट ऑफ आयडियाज काय होतं? विचार नाही बोलता, खूप कल्पना बोलतो आपण. आय हॅव लॉट ऑफ आयडियाज काय बोलायचं? आय हॅव लॉट ऑफ आयडियाज. कळतंय मी काय होतं ते? समजतंय? इंग्लिश बोलताना ग्रामर, सेंटेन्सेस, वोकॅब्युलरी ह्याचा पूर्ण कॉकटेल पाहिजे, कॉम्बिनेशन पाहिजे. काय पाहिजे? आणि बोलण्याची प्रॅक्टिस पाहिजे. इनफ आहे काय? माझ्याकडे थोडे पैसे कमी आहे, तुझ्याकडे थोडे आहेत का? कसं बोलायचं? आय वॉन्ट सम मनी. बरोबर आहे, पण नाही, माझ्याकडे पैसे कमी आहेत रे, तुझ्याकडे थोडे आहेत का? कसं बोलायचं? आय हॅव मनी बट आय वॉन्ट सम मोर मनी काय बोलायचं? आय हॅव मनी काय, बट आई नीड मोर मनी काय, मुझे ज्यादा पैसे की जरूरत है, मला जास्त पैसे आहे. आय नीड मोर मनी काय बोलताय? समजलं का मी घंटा? ह्या ग्रॅप करायचं, ग्रॅप काय करायचं? ग्रॅप, GRAP, ग्रॅप, ग्रॅप करायचं. कळलं? आणि शुड नॉट फॉरगेट दॅट, विसरायचं नाही, कारण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी किंवा एक स्पेशल लँग्वेजसाठी तुम्ही प्रिपेअर राहा. यू शुड बी एक्सपर्टीज इन इट. एक्सपर्टीज पाहिजे. तुम्ही बोलता ना, मला हे आवडतं, मला हे करायचं आहे, पण तुम्ही त्यामध्ये असं करता का? तुम्ही ते मोबाईलमध्ये ते स्क्रोलिंग करता, हे करा, काय आहे विचार डोक्यात? काय काय नसतं, फक्त ते चालू असतं. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट, जसं एक्झाम्पल, तुम्ही कोणता खेळ आहे तुमचा, जे काही तुमचे जे ॲज पर एज क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, किंवा एखादी स्किल आहे तुमच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही कसं होता, खूप एक आता तुमचं लुडो गेम, स्नेक्स अँड लॅडर, ते पण खेळतो, तुम्हाला वाटतं मी एक्सपर्ट आहो. बरोबर आहे? ती फील येते ना, सेम आहे. सापशिडी खेळताना पण हा बोलतो, अरे मला सापडे मारला तर मी नाही सापडला.
साप खडा मारतो का नाही, पण ती एक फील असते, तो तुम्हाला फील इथे उतरायचा आहे. तुम्हाला इंग्लिश मध्ये पूर्ण इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे. काय करताय? हा लाईट आणि डोळ्यावर येतोय, मला त्रास होतोय, कसं बोलताय? तुझ्या त्रासाबद्दल मला काही घेणं देणं नाही. मला पहिले माझं वाक्य महत्वाचं आहे. हा बोल. हा, लाईट आहे ना, माझ्या डोळ्यात येतोय, मला फार त्रास होतोय, कसं बोलायचं? येस. हा बघा, या माझ्या डोळ्याला अपायकारक आहे, एवढं कोण बोलतं का कधी? तू असं बोलणार, अहो तुमचा हॅलोजन माझ्या डोळ्यावर अपायकारक आहे, तर तुम्ही असं बोलशील? ते कसं वाटतं? तो माणूस बोलेल, तुझ्या डोळ्याला अपायकारक आहे का? मग ठीक आहे, मी थोड्या वेळाने इकडून प्रस्थान करतो आणि मग तिकडचं जो काही बटन आहे ते दाबून मी ते बंद करतो, असं बोलला तो. असं बोलतात कधी? हा, या, इट्स गेटिंग ट्रबल टू माय आईज, लाइट इज ट्रबलिंग माय आईज, मेरे आईज को बहुत ट्रबल कर रही है, जस्ट काइंडली जस्ट प्लीज स्विच ऑफ द लाइट. क्या था? द लाइट इज ट्रबलिंग ऑन माय आई, काइंडली स्विच ऑफ द लाईट. आपण नॉर्मली बोलतो, हे असं विनाकारण शब्दांचे भडीमार नाही करत कोणाला. जो बंद करणार असेल तो बंद नाही करणार, आणखी 2 लाईट लावा रे. माझे डोळ्याला अपायकारक होतंय. साले शिक्षण काय म्हणतात त्याला? ते म्हणतात ना, हळद कुंकूचा समारंभ आहे बुधवारी, म्हणजे काय? कसली लाटकी बाई? खोटं ना, सगळं खोटं. हा, सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. हा, चालेल. हा ठीक, चांगलं चांगलं, व्हेरी गुड. हो दे, हो दे. आपलेच पैसे आपल्याला मिळतात, काय काय कोण वेगळे आणत नाही. हा, ते तुम्ही टॅक्स भरताय, तोच पैसे तुमच्याकडे येतोय. काही असं हे बाबा, तेवढंच काम नाही. ओके, लवकर जा आणि त्याला घेऊन ये. गेट हिम काय बोलायचं? ब्रिंग म्हणजे काय? एखादी वस्तू आपण आणणे. आता हा वस्तू आहे काय? हा चांगला तरणा ताटात जिवंत माणूस आहे काय? गो फास्ट अँड गेट हिम, काय होत आहे? गो फास्ट अँड गेट हिम. समजलं? हा ग्लास मी वापरलेला आहे. द ग्लास इज यूज, काय बोलताय? द ग्लास इज यूज, द ग्लास इज यूज होतं ना आपण. हा वापरलाय म्हणजे मी पिले पाणी, होतं ना आपण. मी 2 दिवस प्रश्न केला, पाणी पिले. मी नको, मला नको. हे बघा, आता कसं आहे की खूप सारे सेंटेन्स आहेत रेग्युलर टर्म्सवर, तुम्ही दररोज वाचता, पण ते अप्लाय करता का वाचल्यानंतर? नाही. तुम्ही फक्त जाऊन आमदार मिसळ खाता आठवणीने, आणि कोणता बर्थडे आहे काय ते बरोबर चोख लक्षात ठेवता. अजून खूप वेळ आहे, तू आरामात जाशील. चला, अजून खूप वेळ आहे, तू आरामात जाशील, कसं बोलायचं? नाही ठीक आहे, ओके, नाही, इज नॉट 100% रॉंग, पण तरी ते थोडस कसं वाटतं का? तू चालत जाशील, अजून खूप वेळ आहे, मी आताच निघतो. बघा किती त्रास आहे तुम्हाला. ते काय मिठाचा सत्याग्रह करायचा आहे? शांततेने म्हणजे काय? तू जाताना काय असं गणेशोत्सवाची मिरवणूक येत होतो, ए नाही आला हा ऑफिसला आला कामावर, असं तो पीसफुली. कोण आहे? अरे,
आता असंच बोलणार.